तर कुंडमाळा पुलाच्या निधीवरून संजय राऊतांनी केलेल्या आरोपाला माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिलंय। बजेटमध्ये प्रत्येक कामासाठी निधीची तरतूद हजारांमध्ये होत असते। 80,000 गुणिले 1,000 असा त्याचा अर्थ असल्याचं स्पष्टीकरण रवींद्र चव्हाण यांनी दिलेलं आहे। कागदावरती म्हणे हे पैसे मंजूर झाले किती, त्या पुलाच्या निर्मितीसाठी सरकारने पैसे मंजूर केले कागदावर, मग पूल का नाही झाला? पैसे गेले कुठे? मंजूर झालेले पैसे गेले कुठे? मंत्री सही करताना सुद्धा किती नॉन सिरियस असतात, झोपून असतात। अशा 8 कोटीचं काम आहे असं मी ऐकलं, पण पत्रावर सही आहे 80,000। हे पहा, म्हणजे आपण कोणत्या कागदावर सही करतो आहोत, म्हणजे किती गांभीर्य आहे अशा काम। 80,000च्या पत्रावर रवींद्र चव्हाण यांनी केलेली सही आहे। काल तो पूल कोसळला, लोक वाहून गेले, लोक मेले। हे या सरकारचं, मंत्र्यांचं आणि भाजपा पुढाऱ्यांचं जनतेच्या प्रती असलेलं प्रेम। संजय राऊतजी हे विश्व प्रवक्ते आहेत, त्यामुळे ते रोज काही ना काहीतरी बोलत असतात आणि मग त्यांनी बोललं म्हणून आपण त्या विषयाबद्दल त्याचं उत्तर देत राहिलो तर त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची आपण उत्तरं देतो आहोत, म्हणून ते रोज काही ना काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने बोलत राहतील। बजेटमध्ये जी तरतूद होते ती हजारामध्ये तरतूद होते आणि म्हणून ती हजारामध्ये असणारी जी तरतूद असते त्या तरतुदीप्रमाणे खरं तर जेवढी तरतूद असते त्याच्या 1,000 पट असा तो अर्थ असतो। त्यामुळे 80,000 गुणिले 1000 असा तो त्याचा अर्थ असतो।